नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आलो गुरं घेऊन. बघा ही गुरं चरतात पलीकडं. म्हशी त्या इथं वर गाय येत्या. तर गुरं घेऊन आलोय आणि डास तर एवढं चावतात की बोलायचं कामच नाही की भरपूर. आणि असं झाडत रान आहे त्यामुळं डासांचा लईच प्रादुर्भाव आहे. ही म्हशी चरतात इकडं. खायलाही भरपूर आहे ही असं हे नाही. तर ही झाड कशाचं आहे हे मला बी माहीत नाही. माहिती पण मी नाव नाही सांगू शकत याचं. ह्याला फळं लागलेत तर ते तुम्हाला दाखवतो. आणि त्या फळांचं काय नाव आहे ते तुम्ही सांगा. ही अशी पान आहे ती आणि असे आपल्या उंबरासारखी फळं येतात. तर हे झाड आहे गुरं चरतात. तुम्ही बघा हे गवत किती आहे गुरासनी बी खायला बी लय भरपूर आहे. हे बघा गवत एवढं आहे गवत. पावसामुळे जास्त गवत आहे. आणि गुरं माघारी फिरलेत ते चरते तिकडून. आणि ही बी तेच झाड आहे. हे बी तेच झाड आहे. तुम्हाला असं दिसणार नाहीत त्याची फळं. तर तुम्हाला दाखवतो फळं काय आहेत की. आणि त्याचं नाव सांगा कमेंटमध्ये. जर ह्या फळाचं कुणाला जर नाव माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा. हे असे इकडं बी लागलेले हे कशी तेवढी मोठे आहेत. इथं म्हणजे जांभूळ मोठा जांभूळ असतो ह्या पद्धतीचा आहे. पण जांभळापेक्षा थोडं मोठं येते. तर हो का इथं बी हिरवी आहेत. तर हे खायला बी चांगले असते ते. पण आपण काही खात नाही कधी. म्हणजे खाण्यासारखं आहे. तर हे कुणाला जर माहीत असेल हे झाड कशाचं आहे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जी ही वनस्पती खायसारखी आहे याची फळं खाल्ली जातात. आणि ह्याला वेगळंच नाव आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे काय म्हणतात ह्या फळासनी. हे बघा असं झाड आहे. हे झाड आहे त्याचंच झाड आहे. तर सांगा कमेंट करून. तर ह्या फळाचं नाव काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा भावांनो. कारण की ह्याला आमच्याकडं वेगळंच नावानं बोललं जातं. हे खाल्लं बी जातं आहे. तर हे बघा असं काळ आहे. तर ह्याचं काय नाव असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला जर तुमच्या काय म्हणते ते ना आमच्या काय म्हणते ते. आमच्या अपशब्द बोलला जातो ह्याला. पण हे खाल्लं जातं. हे चांगलं आहे खाण्यासाठी. तर आपण खाणार आहे. वास तर मस्त येते. हे बघा एक नंबर आहे. हे एकदम मस्त आहे की चविष्ट आहे. एक नंबर चविष्ट आहे.